जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा रावेर IMA कडून निषेध करीत तहसीलदारांना दिले निवेदन। डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या कथित मारहाण व शिवीगाळ प्रकरणाचा रावेर, यावल, सावदा, फैजपूर, तापी व्हॅली इंडियन मेडिकल असोसिएशन IMA शाखेने तीव्र निषेध नोंदविला आहे। या घटनेच्या निषेधार्थ IMAच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध करीत रावेर तहसीलदारांना निवेदन सादर करीत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रे त्यांच्यासोबत आलेल्या काही व्यक्ती तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर व परिचारिकांना कथितरित्या शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून राज्यभरातील विविध IMA शाखांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर रावेर, यावल, सावदा, फैजपूर, तापी व्हॅली IMA शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून रावेर तहसील कार्यालयात मोर्चा काढत तहसीलदार जिपा जेधे यांना निवेदन सादर केले। या निवेदनात डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या विरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, दोषींना कडक शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यमान कायद्याची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिपा जेधे यांना देण्यात आले। या प्रसंगी IMAचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, सचिव डॉक्टर सुचिता कुईटे, डॉक्टर मिलिंद वानखेडे, डॉक्टर संध्या वानखेडे यांच्यासह IMA शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते। उपस्थित डॉक्टरांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली। डॉक्टरांनी सांगितले की रुग्णसेवा ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची सेवा असून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले केवळ वैद्यकीय क्षेत्रांसाठी नव्हे तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे। अशा घटनांमुळे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा घटना घडविणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई शासनाने करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला। आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात। लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व AC रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स। आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स। तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव। बुकिंग साठी संपर्क 9175717165 तसेच 926042 0424 आणि 9067266000। शिवसेना उभाटा पक्षाची रावेर लोकसभा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक भुसावळ येथे संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भुसावळ विश्रामगृह येथे रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जिल्हा बैठक संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी आणि जनमानसात पोहोचण्यासाठी तालुका प्रमुखांना एक कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे। बैठकीतील प्रमुख निर्णय आणि कार्यक्रम यामध्ये महाआरती नियोजन, प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या दिवशी रामरक्षा पठण व महाआरतीचे आयोजन करण्याचे ठरविले। तसेच जनजागृती मोहीम अंतर्गत रिक्षा फिरवून संपूर्ण तालुक्यात राम मंदिर निधी चोरी विषयावर जनजागृती करणे, तसेच पक्षाचे उपक्रम, SRA कार्यक्रम आणि BLO यांच्यावर विशेष लक्ष देणे, शेतकरी प्रश्नासंबंधित शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आवाज उठवणे, पक्षांतर्गत बांधणी, संघटनेतील रिक्त पदांसाठी योग्य नावे निश्चित करून वरिष्ठ पातळीवर पाठवणे। यावेळी बैठकीला जिल्हा प्रमुख योगीराज
पाटील आणि चंद्रकांत शर्मा तसेच लोकप्रतिनिधी व नेते, यावलच्या नगराध्यक्षा छायाताई पाटील तसेच माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, भुसावळचे नगरसेवक मुकेश गुंजाळ आणि पाटील उपस्थित होते। याचबरोबर तालुका अध्यक्ष रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ आणि चोपडा येथील तालुका प्रमुख व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीला रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अत्यंत सक्रियतेने उपस्थिती दाखवली। याच वेळी योगराज पाटील व मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले। त्यांच्या व्यथा, समस्या, कथा पाठीशी खूप मोठा अनुभव आहे संघटनेत। कारण मी पाहतोय, जसं मी लहानपणापासून काम करतोय तसं तेही कमी वयापासून संघटनेचं बेबी संघटनेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। आणि जो संघटनेमध्ये काम करत असतो तर त्याला तो शिकल्यापेक्षा त्याला अनुभव जास्त असतात आणि त्या अनुभवातून त्यांनी या ठिकाणी काही उदाहरणं देखील दिली। धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी। भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा। गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप। संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल। आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव। अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88। आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता। विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी। अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर। विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा।